गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बदल, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री सोबत असेल तर वाल्मिक कराडला अटक करण्याची हिंमत कोण दाखवणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. आणि यावेळी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. अंधाराची चिरफाड करून सत्य समोर आणलं पाहिजे होतं, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरात ते आलेलं नाही. परभणीतला सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू कसा झाला त्याचा रिपोर्ट मी वाचला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्या जखमा आल्या कुठून? हाड मोडल्यामुळे त्याला झटका आला, याची उत्तरं कोण देणार? गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आपण रिपोर्ट बदलत आहोत का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. आणि यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांसाठीच्या डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्ला केला आहे. ठाण्यात डम्पिंग ग्राउंड नसल्याने आम्ही जागा शोधत आहोत. ती कोणाची तरी असते अवैधरित्या. तो कचरा सुकला की मग तो जाळला जातो, त्याने धूर तयार होतो. राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे होते, पण आम्ही 40 वर्षात डम्पिंग ग्राउंड तयार करू शकलो नाही. प्रदूषण मंडळ झोपलं आहे की फक्त वसुली करणं एवढंच काम उरलं आहे? पालिका लक्ष देत नसेल तर सरकारने तरी लक्ष द्यावे. ठाण्यात कचऱ्यात पैसा खाण्याची जी सवय लागली आहे ती सुटत नाही. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवं. ठाण्याचा DP प्लॅन बदलला पाहिजे. ठाण्यातील काही लिगल सोसायटीमध्ये आरक्षण दाखवलं आहे. कळव्यात 450 इमारती उद्ध्वस्त करणारा DP प्लॅन आहे. ठाण्यात एक मोठा बिल्डर आहे, तो आता कळव्यात आहे. त्या बिल्डरने एक बिल्डिंग बांधली आहे, त्याला नसलेल्या रस्त्याची परवानगी दिली आहे. अख्खं शहर तुम्ही विकत आहात का? त्या शहरात माणसं राहतात, जनावरं नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. फडणवीस कोणासमोर नमते होत नाहीत, ते फडणवीस आहेत, एवढं लक्षात ठेवा. मी काय भविष्य बघत नाही, मी पत्रकारही बघत नाही आणि माझं स्वतःचं गुप्तचर खातंही नाही. पण जेवढं काय मी राजकारण ओळखतो, वाल्मिक कराडांना अटक नाही होणार. 10 पैकी किती मार्क दिले या अधिवेशनात? 10 पैकी किती मार्क दिले संपूर्ण? 10 पैकी 10. कारण का काहीच केलं नाही. जे काही करत नाही त्यांनाच जास्त मिळतं. कारण का जो करतो तो चुकतो, जो करतच नाही तो चुकतच नाही. काल NIA कडनं काही ठिकाणी छापेमारी झालेली आहे आणि याच अर्बन नक्षल माओवादी संदर्भात त्यांच्याकडनं काही गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न केला. माझा एक साधा प्रश्न आहे. भीमा कोरेगावमध्ये अर्बन नक्षलवाद म्हणून तुम्ही त्यांना अटक करून ठेवली आहे, काय झालं हो पुढे त्याचं? लोकांना फक्त जेलमध्ये सडवण्यासाठी तुम्ही या शब्दाचा वापर करणार काय? खरं तर तो जो कायदा होता ना, जनसुरक्षा कायदा, ही या सरकारची मानसिकता दाखवत होतं. मानसिकता कुठल्याही माणसाला पोलीस कोणालाही उचलू शकतात विदाऊट एनी रिझन. खरं तर सर्वोच्च न्यायालयात एक कायदा आला आहे, म्हणजे एक त्यांनी जजमेंट दिलेलं आहे. त्या जजमेंटनुसार त्यांनी एखाद्या माणसाला अटक करताना त्याला पूर्ण कारण द्यावी लागतात की तुला आम्ही का अटक करतोय. इथे तर ते कायदा करतात की कारण बिरण काय नाही, टाकून द्या जेलमध्ये, आणि ते पण 90 दिवस. हे कॉन्ट्राडिक्शन आहे. सर्वोच्च न्यायालयाने पास केलंय, कायदा केलाय. मी त्या कायद्याचं कोण वर्सेस कोण आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही रिझन ऑफ अरेस्ट देत नाही तोपर्यंत तुमची अरेस्टच इलिगल आहे. आणि ते रिझन ऑफ अरेस्ट देऊच नका, 90 दिवसानंतर बघू. म्हणजे तुम्हाला एखाद्या दिवशी मला जेलमध्ये बघायला यावं लागेल 90 दिवसात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.